वर्षानंतर पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलंय. चीनच्या HMPV या विषाणूनं अखेर आपल्या भारतात शिरकाव केला. एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालेला आहे. त्यामुळे केंद्रासह राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. पाहूयात हा एक रिपोर्ट. महाराष्ट्राच्या वेशीवर चीनी व्हायरस. कर्नाटकात 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण. HMPV व्हायरसमुळे सरकार अलर्ट मोडवर. ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. इतकंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय. गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता वाढली आहे. अहमदाबादमध्ये 15 दिवसांपूर्वी एका 2 महिन्यांच्या मुलाला सर्दी आणि ताप होता. सुरुवातीला 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये विषाणूचा संसर्ग दिसून आला. कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबतीतही मुलं नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लोकांनीच ही काळजी घ्यायची आहे की याचे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे कोरोनासारखेच आहेत. याच्यामध्ये आपण कुठेही नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. त्याचप्रमाणे आपल्याला मास्क लावण्याची गरज आहे. गर्दी टाळा. HMPV टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते देखील पाहूयात. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर नसल्यास हाताचा कोपरा तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा. गर्दीत जाऊ नका. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आता सतर्क झालंय. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. HMPV विषाणूनं चीन आणि भारतानंतर मलेशियातही शिरकाव केलाय. मलेशियाच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. खास करून लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण झाली आहे. 2020-21 या कालावधीत कोरोनानं संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं. त्यानंतर 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोनानं जगाचं टेन्शन वाढवलंय. ब्युरो रिपोर्ट.